महावितरण विभागाच्या मनमानी व एकाधिकारशाही कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी मंगळवारी दुपारपासून हिमायतनगर येथील महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केलं आहे। कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी सुरूच असून 24 तास पूर्ण झाल्यानंतर या आंदोलनाचे रूपांतर आता आमरण उपोषणात करण्यात येईल, अशी माहिती वामनराव पाटील वडगावकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली। वीज ग्राहकांच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत, अनधिकृत डीपी बसवणे तसेच वीज ग्राहकांकडून वसूल केलेली देयक महावितरणाकडे न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून ग्राहक व महावितरण विभागाची दिशाभूल केल्याचे गंभीर आरोप यावेळी करण्यात आले। या सर्व प्रकारांमुळे सामान्य वीज ग्राहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। या आंदोलनाला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून अनेकांनी आंदोलनस्थळी भेट देत समर्थन जाहीर केले आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम इशारा वामनराव पाटील वडगावकर यांनी दिला आहे। हिमायतनगर महावितरण विभागाअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या कथित गैरकारभार या आंदोलनामुळे चव्हाट्यावर आला असून यात जबाबदार असलेल्या मागील व सध्याच्या सर्व अभियंते, लाईनमन व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई व बडतर्फी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। दरम्यान महावितरण प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून या आंदोलनाकडे जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे। आपण पाहतो दादा, काल आपण जवळपास दुपारच्या टायमापासून बसलो तर दुपारी काल जवळपास 50 लोकांनी आपल्याकडे तक्रार घेऊन आल्याच्या नंतर आपण MSCBला आलो असता एक MSCB उपअभियंता त्यांच्याकडे आल्याने त्यांच्याकडे काही शेतकऱ्याच्या अडचणी घेऊन आपण आलो होतो। त्या अडचणीच्या टायमाला त्यांचे सगळ्या गोष्टी जे की लाईट बिलाचे विषय असतील, लाईट बिल वाढीव असेल किंवा लाईट बिलाचे त्यांनी 4-4 महिने पैसे घेऊन न भरलेले अशा काही गोष्टी असतील, ह्या बऱ्याच गोष्टी, पुन्हा काही लोकांचे बिनापरवाना डिप्या उभ्या केलेल्या। आता खूप अशा सांगायला गेलं तर जवळपास 20-25 मॅटर घेऊन आपण इथं 20-25 तासे असणारे त्यांचे ते प्रकरण घेऊन आलो होतो। त्यामधले त्यांनी 2-3 प्रकरणाचे ते स्वतः मंजूर, त्यांनी स्वतः कबुली करून लाईट बिलं भरून त्या शेतकऱ्याला बिलं पावत्या दिले आणि आपल्या बाकीचे लोकांना बिना परवानगीच्या डिप्या शेतामध्ये टाकल्या। त्यासाठी आपण मग लगेच कर्मचाऱ्यांना त्याचा जवाब विचारला असता त्यांनी सरळ उडवाउडीचे उत्तर देऊन सगळे काळाबाजार दिसल्या कारणाने आपण तिथं त्या टायमाला ताबडतोब ही आंदोलनाचा निर्णय घेतला आणि लगेच हे आंदोलनाला बसलो। तर रात्री काल दुपारी बसल्यापासून कोणी इथे आम्हाला विचारपूस करायला सुद्धा आलं नाही आणि आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर या ठिय्या आंदोलनाचं रूपांतर आपण आमरण उपोषणामध्ये आज त्यानंतर 24 घंट्यानंतर करणार। आपण काल दुपारपासून म्हणजे आज दुपारपासून आपण आमरण उपोषण चालू करणार।